8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. सुरुवात पहिले षटक घेऊन निकेश राईट हँड बॅटर साठी. अज्जू स्ट्राईकला अजित जाधव. यूट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक पाहतात त्या सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद. ऑल दी बेस्ट शिवा. पहिला चेंडू राईट हँड वर विकेट अज्जू साठी आणि पहिल्या चेंडूवर मिडल लेग स्टंप हाफ वॉली. हा येतोय षटकार आउट ऑफ द पार्क. बरोबर बॅटच्या खाली टाकलेला चेंडू. बॅट्समॅन वेटिंग फॉर दॅट बॉल अँड आउट ऑफ द पार्क राईट इन अ स्लॉट. फॅन्ड्री इज ऑन फायर. अज्जू सेंटरच्या विकेटवर मारलेला पहिल्या चेंडूवर आलेला उत्तुंग षटकार. What a start of this grand finale. There is a short point cover, long off, long on, deep mid wicket, deep long on and deep square leg. These are the fielding placement. Come on. Start. Don't waste the time. Come on. The ball is once again getting ready for the next delivery. The first one. It was a beautiful stroke over the wideish cow corner for big one. Right arm over the wicket. Nikesh to अजित एंड हुक और हुक के साथ बुक किया 4 रन. 2 बॉल 10. ये 10 का दम है. ये क्रिकेटर है. मैंने कहा था क्वार्टर फाइनल में इन्होंने अपना स्टैंडर्ड बताया. सेमीफाइनल में फिर एक बार इन्होंने स्टैंडर्ड बताया और अब ग्रैंड फिनाले. जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको चेंज करती है. बहुत बढ़िया प्रदर्शन. 2 बॉल 10 रन. अगली गेंद राइट हैंड और द विकेट और एक गेंद मौका बनेगा. ये भी गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. 6-4 10-10 4 14. 3 बॉल में बहुत ही बढ़िया प्रदर्शन. देखिए प्रॉब्लम कभी भी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है. पहली गेंद ओवर पिच लेग स्टंप पर हाफ वॉली बनाया 6 रन. फिर शॉर्ट गेंद हुक किया. धन्यवाद राजू सर. यस और सीधे बल्ले के साथ ऑफ स्टंप के बाहर से इस गेंद को लपेटना चाहते थे. जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे फील्ड करेंगे. दूसरा रन आसानी के साथ. धाव संख्या 16. शिवाय अकॅडमीचे राजू सर यांचे देखील धन्यवाद. थँक्स अ लॉट ज्यांनी आम्हाला या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी दिलेली आहे. धाव संख्या 16. साइड अँगलने आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र शरीरावर बॉडी लाईन बॉल. निश्चितपणे बघूया स्क्वेअर लेग अंपायर. मात्र ज्या पद्धतीने एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 16 आणि 2 18. एक बॉडी लाईनचा बॉल होता. आपण पाहतोय पहिल्या ओव्हर नंतर 18 धावा. याला म्हणतात स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. बहुत ही बढ़िया प्रदर्शन. 2 ओव्हर का मुकाबला. अंतिम फायनल मुकाबला. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार चौकार त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर एकेरी पुन्हा एकदा 2 धावा. स्ट्राईकला मगाचा मॅच विनर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र काऊ मिड विकेटला सोपा झेल के नाही. बघूया क्या छूटा सपना टूटा मुकद्दर उठा दिल टूटा और ये बाउंड्री है 6. देखेंगे एक्शन रिप्ले. बिल्कुल अटेम्प्ट देखिए स्क्रीन पर. एक बॉल सेकेंड अटेम्प्ट और उसके बाद इस बॉल को अंदर. लेकिन क्या पैर अंदर था बाहर था बहुत कुछ बातें. लेकिन वेट कर रहे थे. 2 रन नहीं 1 रन केवल. एका धावेने धाव संख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ. 2 ओव्हरचा आपण अंतिम सामना पाहतोय. एका बाजूला मराठा वॉरियर्स. पुढचा चेंडू आजूसाठी आणि हा मात्र पेटंट ट्रेडमार्क शॉट आणि आउट ऑफ द पार्क. षटकार हवाई यात्रेला पाठवतायत. तारामंडल में गगनचुंबी षटकार. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा बरोबर बॅटच्या खाली टाकला. बॅट्समन वाट पाहत होते. द बॅट्समन रियली इगरली वेटिंग फॉर दॅट पर्टिक्युलर डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर अँड व्हॉट अ स्ट्राईक. ॲब्सोल्युटली वंडरफुल. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अजून एक ओव्हर पिच. अजून एक बाहेर नाही आउट. विकेट. जबरदस्त बॅटिंग. अज्जूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. व्हॉट अ बॅटिंग बाय अज्जू. ॲट द राईट मोमेंट ॲट द राईट प्लेस इन द राईट मॅच. 24 रन झाले. 24
धावसंख्या 24. 3 बॉल अजूनही बाकी आहेत बरोबर ना, सॉरी 2 बॉल. अंपायर 2 बॉल ना, येस. धावसंख्या टोटल किती? 25 स्कोअर आहे आणि त्या 25 स्कोअर मध्ये अजूचे 24 रन. येस, 25 मधले 24 अज्जूचे आहेत. फॅन्ड्री व्हॉट अ बॅटिंग. 2 बॉल बाकी. पुढचा चेंडू आता मात्र हवेमध्ये आहे. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि साधा सोपा झेल सुटला. इट्स अ लॉलीपॉप, इट्स अ लॉलीपॉप. 2 धावा. जीवनदान. पकडोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. Catches win matches. It's a really lollipop drop by the long on player and 2 runs adding in the score. Score moves to total 27. रेडी ठेवा फिल्डिंग साठी. येस, लास्ट इयरला पण शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. जय जवान चॅम्पियन्स क्रिकेट लीग आपण पाहतोय. विश्वामध्ये नवीन विक्रम करायचा आहे. समोरच्या दिशेला मारलेला फटका लॉंग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव पूर्ण केलेले कॉल करतोय. दुसऱ्या धावेसाठी पोहोचणार का बघूया. डेंजर एंडला 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी धावसंख्या 29. 30 धावांचं लक्ष्य 2 ओव्हरमध्ये पूर्ण करण्याचं. गेल्या वर्षी देखील आपण पाहिला अज्जूचा संघ फायनल मध्ये पोहोचला होता आणि ज्या वेळेस तो ज्या संघात असतो तो संघ नेहमी फायनल मध्ये पोहोचताना आपण पाहिलं. आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या संघांना चढ उतार पाहायला मिळाले. 30 रन झालेले आहेत. 31 विन आहे. सॉरी 30 झालेले आहेत. 31 टू विन. 30 झालेले आहेत. 31 ची गरज आहे. बॅट्समॅन लवकर उतरा, फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. चला भाऊ डीजे वाले आलेले आहेत. चला लगेचच 7. चला थँक्यू, धन्यवाद. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे ज्यांचं नाव आहे निकेश आणि कोण. ओपनिंग बॅटर नेम निकेश आणि सुशील. चला दोन्ही बॅटरीची नावं. अंपायर तयार आहेत. चला काउंट डाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. रोल कॅमेरा ऍक्शन. स्ट्राईक आपण स्क्रीनवर पाहतोय. अजित, अज्जू, फॅन्ड्री, जय जवान गोविंदा पथकाने गेल्या वर्षी पण आपण पाहिलं ज्या पद्धतीने आयोजन. यावर्षी देखील जबरदस्त आयोजन. गेल्या वर्षी एका बॉलला 6 असताना षटकार आला होता. रवी वडापाव याने मारलेला पहिला बॉल आणि पॉइंटच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. जशास तसे उत्तर. चौकार खणखणीत जनजणीत. ऑफ स्टंपचा टप्पा पडला. थोडासा बाहेर रूम मिळाला आणि ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउंड चौकार. चला नवीन बॉल द्या. पहिलाच बॉल पलीकडे गेला. नवीन बॉल द्या. पहिलं षटक आहे. ही कॉन्टेस्ट सुरुवात छान होणार आहे बघा. जशास तसे उत्तर. टीट फॉर टॅट. जैसे शुरुआत सिक्सर के साथ की थी, जब बल्लेबाजी के लिए अज्जू की टीम थी आणि आता बॅटिंग करते तो म्हणजेच पुढचा चेंडू. आता मात्र हे बघा काही करायला गेले. बॉल सोडायला गेले. जेव्हा आपण लेग स्टंपचा गार्ड घेऊन आपण तयार असतो मिडल स्टंपचा, त्यावेळेस आपण पाहतो थोडस ओळखलं बॉलरने. त्याच्या फुटवर्कला ओळखलं, त्याच्या स्टान्सला ओळखलं आणि त्यानंतर आपण पाहिलं की 2 बॉलमध्ये फक्त 4. पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डीप थर्डमॅनला. पायाने फुटबॉल बॅट बॉल सगळं चाललंय. चौकार. 3 बॉल 8. हे बघा ऍक्शन रिप्ले. हे बघा पायाने बॅट बॉल फुटबॉल. जो बॉल होता रामनगरच्या इथे त्याला जोगेश्वरी अंधेरीला घेऊन गेले आणि या ठिकाणी 3 बॉल 8 आणि बघूया कोण कोणाची लावतोय वाट. वाट पाहून झालेली आहे. वाट लावायची वेळ आलेली आहे. सो अनदर 23 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच अँड बॉल्स लेफ्ट आर 7. 7 चेंडू मध्ये धावांची गरज. गोलंदाज सज्ज. राईट हँड ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटर ऑफ साईडला शफल केलाय आणि हेलिकॉप्टर खेळायला गेले.
बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, गॉन। बघा फ्रेश विकेट आहे, आतापर्यंत एकही मॅच या विकेटवर खेळले नाही आणि 4 बॉलमध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 8। विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतला, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। पुढचा प्रयत्न गेल्या वर्षी काय घडलं होतं हे माहीत आहे त्याला, आणि तेव्हा मी म्हटलं होतं गेल्या वर्षी 365 दिवसानंतर तिसरं पर्व येईल, त्यामुळे गेल्या वर्षी 1 बॉलला 6 असताना याच बॉलरवर आक्रमण केलं होतं। आता मात्र सुधारलेलं आहे, खूप चांगले कमबॅक करतोय। पुढचा चेंडू जलद गतीने, टप्पा पडल्यानंतर उचली घेणार, रायझिंग डिलिव्हरी, विकेट किपरच्या हातामध्ये, चांगलं कमबॅक। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या 2 चौकारांनी, टोटल धावसंख्या 8, 23 करायचे आहेत। 5 बॉल्स, 5 बॉलचं 1 षटक आहे लक्षात घ्या, आणि 23 पाहिजेत म्हणजे 4 षटकार कंपल्सरी। मात्र हे विसरू नका, लेग साइडला शॉर्ट बाउंड्री आहे, जर 3-2 शॉर्ट बॉल पडले आणि तिकडे जर षटकार गेले, जसं म्हणतात की क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितताओं का खेळ। बॉलरचं नाव, बॉलर नेम प्लीज। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो, राईट हॅम ओव्हर द विकेट, स्ट्राईकला बॅटर तयार आहेत। 5 बॉल 23 धावांची गरज, स्पार्टन्स विजेते आपण पाहतोय ठरणार की या ठिकाणी मराठा वॉरियर्स। पहिला बॉल बॅकफुटला गेले, कट करायला गेले, शरीरावरती आलेला बॉल, थर्डमॅनला दर्शन आहेत, 1 धाव, 22 धावांची गरज, 4 बॉल्स, प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार, 4 चौकार आले तर 16 होतील, 3 षटकार, झिका बॉलर 18 येतील, मात्र 4 बॉलमध्ये 22 करायचे आहेत, तर 4च्या 4 बॉल तुम्हाला षटकार मारावे लागणार। पुढचा चेंडू पायामधला बॉल, यॉर्क केला होता, पूर्ण यॉर्कर लेन चेंडू, 1 धाव पूर्ण करतोय आणि स्वतः एका धावेवर समाधान मांडतायत। 21 धावांची गरज, 3 बॉल। बघूया फायनल आपल्याला क्लोज पाहायला मिळेल की मॅच 1 साइडेड पाहायला मिळते, आता तरी एकतर्फी पाहायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्या होत्या, त्या म्हणजे अजित जाधव अज्जूने गेल्या वर्षी जे घडलं होतं त्याची पुनरावृत्ती केली नाही आणि खूप छान खेळ केला। आता मात्र डाव्या यष्टीवरचा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळायला गेले न पाहता, कारण बॉल संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा अंधुक प्रकाश आहे, त्यामुळे बॉल साईड होणं तुम्हाला आवश्यक आहे। हा बघा ऍक्शन रिप्ले, डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, यष्टी रक्षकाच्या हातात, चेंडू डॉट, 2 बॉल 21, इट्स अ टू फार अवे एज पर द टार्गेट अँड द बॉल अँड रन्स आर कन्सर्न। नेक्स्ट वन स्लोवर 1, आणि आता फ्लॅट षटकार, हेच म्हटलं होतं शॉर्ट बाउंड्री आहे। 5 बॉलला जेव्हा 23 करायच्या त्यावेळेस तुम्हाला पाहायचं होतं की पहिले 3 बॉलला 3 षटकार कसे येतील, आणि किती जवळ आहे बघा बाउंड्री, षटकार। मला 2017ची टुर्नामेंट आठवते याच मैदानावर, येस बुमरा तिथेच बोलणार होतो मी, याच मैदानावर 5 बॉलला महेश चेंदवणकर उर्फ बुमरो, ज्याने 5 बॉलला 5। धन्यवाद भाऊ, 1 बॉल बाकी आहे आता, धावांची गरज आहे 15 आणि 1 साइडेड मॅच, 14 धावांनी विजयी, फायनल विजेता। गेल्या वर्षी जे घडलं नाही ते अजूनही यावर्षी करून दाखवलं, मराठा वॉरियर विजेता। यानंतर माझ्या वाणीला विराम देतोय, जाऊया बघून आपण बाबू निकम यांच्याकडे तुर्तास तरी खिलाड़ी और साफ रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा। गोली गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी, गोली चलेगी, गोली पे गोली चलेगी। धन्यवाद। बघा स्क्रीनवर ज्याला पाहतोय तो गेल्या वर्षी अक्षरशः ढसाढसा रडला होता जेव्हा रवीने त्याला षटकार खेचला होता, 1 बॉल 6, यापेक्षा जास्त काळोख होता त्यावेळेस, कोणाला वाटलं पण नव्हतं, आणि या वर्षी तोच मॅचचा हिरो ठरतोय। पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, आणि विजेता संघ ठरतोय। एकदा आजूसाठी जोरदार टाळ्या होत्या। जय जवान चॅम्पियन्स लीग 2025 तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरतोय तो म्हणजेच मराठा वॉरियर्स, उपविजेता रनर्स अप
टीम आहे स्पार्टन्स. यानंतर बबलू सॉरी राम, राम. निकम. राम बाबू दादाकडे जाऊया. बाबू दादा प्राईड डिस्ट्रीब्युशन. मला नको तुम्हीच करा. नाही ना नको कॅरी ऑन करा तुम्ही फटाफट. मयूर बोर्लेकर त्यांना सांगून फटाफट कंटिन्यू